नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे। शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचे वय साधारणतः 50 ते 55 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हरभरा पेरणीनंतर 45-50 दिवसाच्या पुढे आपण जर हरभऱ्याच्या झाडांचे निरीक्षण जर केले, प्लॉट व्हिजिट करताना, तर आपल्याला काही झाडं अशा पद्धतीने जांभळ्या कलरचे पानं झालेले दिसतात। आता अनेक शेतकरी या जांभळ्या कलरला तांबेरा असं म्हणतात आणि तांबेरा संबोधून वरून बुरशीनाशकाचे स्प्रे करतात। शेतकरी मित्रांनो, ही पानं जांभळे होणं हा तांबेरा नसून ही फॉस्फरस खताची कमतरता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पानं जांभळे का पडतात, ते पडू नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि तांबेरा रोग हा कसा असतो त्यासाठी आपण काय करायचं हे पाहणार आहोत। हा तांबेरा आहे का फॉस्फरसची कमतरता आहे हे आपण लक्षात घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पिकाचं वय 45-50 दिवसाच्या पुढे होते त्यावेळेस आपल्याला या प्लॉटमध्ये काही ठिकाणी काही झाडांवरती फॉस्फरस खताची कमतरता जाणून येते। आता फॉस्फरसचं कार्य काय आहे, तर फॉस्फरसचं कार्य असं आहे की ज्यावेळेस पीक 30-35 दिवसाचे होते त्यावेळेस काडीमध्ये गर्भधारणा होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते, फुलकळी काढण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे एका हरभऱ्याच्या झाडाला साधारणतः 12-15 फांद्यांची संख्या असते, तर ह्या ब्रँच डेव्हलप होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे मुळ्यांवरती सूटमुळावरती पांढऱ्या मुळ्या तयार होतात, पांढऱ्या मुळ्या तयार होण्यासाठी फॉस्फरस लागतो। तर असे फॉस्फरसचे अनेक कामं आहेत। ज्यावेळेस हरभऱ्याच्या झाडामध्ये फॉस्फरस हे खत कमी पडतं त्यावेळेस पानं अशा पद्धतीने जांभळे होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, फॉस्फरस देऊनही पानं असे जांभळे का होतात, याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत। ज्यावेळेस आपण हरभऱ्याला पाणी देतो, पाणी इनबॅलन्स झालं, व्यवस्थित पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने गेले नाहीत, पाणी जास्त झालं तर पांढऱ्या मुळ्या डॅमेज होतात। पांढऱ्या मुळ्यांच्या कक्षेत वापसा व्यवस्थित नसेल तर पांढऱ्या मुळ्या व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत। अशा वेळेस झाड स्वतःला लागणारं फॉस्फरस हे जुन्या पानांमधलं खर्च करतं आणि त्यावेळेस जुन्या पानांमध्ये ह्या अन्नद्रव्याच्या कमतरता तयार होत असतात। दुसरं कारण, ज्यावेळेस आपण आता सगळेजण बऱ्यापैकी फॉस्फेटयुक्त खतं पेरून देतात, परंतु मुळ्या डेव्हलप नसल्यामुळे ही खतं उपलब्ध होत नाहीत। दुसरं कारण असं की ज्यावेळेस आपण हरभरा पेरतो, पेरणी झाल्यानंतरनं आपल्या जमिनीमध्ये फ्युजेरियम असेल, फायटोप्थोरा असेल, पिथियम असेल, अशा बुरशींचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये भरपूर असतो आणि ही बुरशी जे सूटमुळं आहेत ह्या सूटमुळावरती डेव्हलप होते। ज्यावेळेस सूटमूळ डॅमेज होते म्हणजे त्याच्यातल्या ज्या झायलम आणि फ्लोएम असतील ह्या डॅमेज होतात, खोड आतून थोडंसं पिवळं पडतं, कालांतराने ते थोडंसं चॉकलेटी कलरचं होतं। म्हणजे मूळ कूच झाल्यानंतर आपल्याला जमिनीतून पाणी आणि फॉस्फरसची उपलब्धता होत नाही, अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाहीत। अशा वेळेस जुन्या पानांमधलं फॉस्फरस घाटे फुगवण्यासाठी, कळी काढण्यासाठी किंवा शेंडा चालवण्यासाठी काम करतं। तर थोडक्यात जमिनीमधून फॉस्फरसची उपलब्धता झाली नाही तर जुन्या पानातलं फॉस्फरस आणि पोटॅश हे घाटे फुगवण्यासाठी जातं। झाडाला इतर ज्या 5-6 गोष्टी आहेत, फुलधारणा असेल, शेंडा चालू असेल, घाटे फुगणे असेल, पुन्हा मूळ डेव्हलपमेंट असेल, याच्यासाठी लागणारे जे अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य जुन्या पानातून खर्च होतं। त्याच्यामुळे जुन्या पानांमध्ये फॉस्फरस कमी पडलं की अशा पद्धतीने पानं हे जांभळ्या कलरचे दिसतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत। आपण जर बघितलं तर एक झाड असं जांभळ्या पानाचं एक झाड जर आपण उपटून जर बघितलं तर त्या झाडावरती पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत, त्या जमिनीतले अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ह्या डेथ झालेल्या असतात, मरण पावलेल्या असतात। फक्त खाली सूटमूळ जिवंत असतं, पण ते सूटमूळसुद्धा 60 ते 70% काळे पडलेले असते। त्याच्यातल्या ज्या अन्ननलिका, जलवाहिन्या आहेत ह्या डॅमेज झालेल्या असतात। याच्यामुळे जमिनीतून खतांची उपलब्धता व्यवस्थित न झाल्यामुळे जिथं ज्या भागामध्ये पाणी जास्त होतं आहे त्या भागामध्येच आपल्याला किंवा जिथं 2 पाण्यामध्ये गॅप पडतो तिथंच आपल्याला ही पानं जांभळे झालेले दिसतात। ज्या जमिनीत चोपण आहेत, चिकन मातीच्या आहेत, जास्त डार्क जाड आहे, काळ्या आहेत, अशा जमिनीमध्ये थोडं पाण्यामध्ये कमी जास्त पाणी झाला की आपल्याला तिथं त्याच्यामध्ये फॉस्फरस खताची कमतरता दिसते। शेतकरी मित्रांनो, ही झाली फॉस्फरस खताची कमतरता। अनेक शेतकरी याला तांबेरा म्हणून संबोधतात, तर शेतकऱ्यांना हे तांबेरा नसून ही फॉस्फरस खताच्या कमतरतेमुळे जुने पानं, अगोदर खोडाकडील पानं जांभळे होतात, त्यानंतरचे ज्या फांद्यांची जुने पानं आहेत ही जांभळे होत जातात आणि हळूहळू ही पानं जसं खोड अकार्यक्षम होईल, जसं झाडाचं वय वाढत जाईल तसं मधले पाने व शेंड्याकडले पानं हे जांभळे कलरचे दिसत जातात। शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे तांबेरा, तर त्याला आपण रस्ट असं म्हणतो। तर हा रस्ट जो आहे हा झाडाच्या कोवळ्या पानांवरती किंवा मधल्या पानांवरती हा रस्ट येत असतो। म्हणजे तांबेरा हा प्रथम वरच्या शेंड्याकडल्या पानावर येतो आणि त्यानंतर मधल्या पानावर येतो। तो तांबेरा एकदम कुंकवापेक्षाही असा डार्क असणारा तो जांभळा हा कलर असतो। तो पानांवरती तो वाढून म्हणजे तो तांबेरा वाढून तिथल्या पिशी डॅमेज होतात आणि पिशी डॅमेज झाल्यानंतरनं ते पानं गळून जातात आणि असं प्रमाण जर वाढत गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे नुकसान घाटे फुगवण्यासाठी होतात। तर तांबेरा वेगळा आणि जी फॉस्फरस खताच्या कमतरतेने जे पानं जांभळे होतात हा भाग वेगळा। आता हे पानं फॉस्फरसच्या कमतरतेने जांभळे होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे ते एक मी सांगतो।
शेतकरी मित्रांनो, सुरुवातीपासून हरभरा पेरणी केल्यापासून साधारणतः एक 18 ते 20 दिवसांनी आपण फॉस्फेटयुक्त खताची ग्रेड ही फवारणीमध्ये घ्यायला पाहिजे. सुरुवातीला पेरणी करताना तुम्ही 100% DAP असेल, 10-26-26 असेल किंवा 12-32 असेल किंवा 14-35-14 की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहेत असं तुम्ही वापरू शकताय की ज्याच्यामुळं पिकाला फॉस्फरस भरपूर भेटून जाईल. त्यानंतर ज्यावेळेस आपण 18-20 दिवसांनी आळीसाठी फवारणी घेतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये 13-40-13 असेल, कोणत्याही चांगल्या कंपनीचं किंवा 12-61 असेल किंवा 052-34 असेल ही ग्रेड जर आपण त्याच्यामध्ये जर वापरली तर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा फॉस्फरस पानातून जातो आणि त्यामुळे पानं हे जांभळे होत नाहीत. दुसरं म्हणजे 40 ते 42 दिवसांनी फुलं लागण्याच्या कालावधीमध्ये पिकाला फॉस्फरसची आवश्यकता भरपूर असते. अशा कालावधीमध्ये कळी अवस्थेतच आपण 2 ते 2.5 तास पाणी दिलं पाहिजे. फुलं लागल्यानंतर आपण पाणी द्यायला नाही पाहिजेत. कळी अवस्थेत आपण 2 ते 2.5 तास पाणी द्यायला पाहिजे. पाणी जास्तही नको कमी पण नको. तर त्या कालावधीमध्ये आपण पुन्हा जी कीटकनाशकाची फवारणी घेतोय, कळी काढण्यासाठी फवारणी घेतोय, याच्यामध्ये सुद्धा आपण फॉस्फेटयुक्त खत म्हणजे 12-61 असेल किंवा 52-34 असेल, जास्त हरभरा वाढत असेल तर 52-34 घ्या. हरभऱ्याची उंची वाढवून जर आपल्याला फॉस्फरस लेवल वाढवायची असेल तर तुम्ही 13-40-13 किंवा 10-50-6 किंवा 12-61 घ्या. 70 ते 80 ग्रॅम पंपाला घ्या. याच्यामुळे पानांमध्ये फॉस्फरसची लेवल वाढली जाते आणि अशा पद्धतीने पानं जांभळे पडत नाहीत. त्याचप्रमाणे पुढे जी तिसरी फवारणी आपण घाटे फुगवणीच्या कालावधीमध्ये घेतो त्यावेळेस सुद्धा आपण 052-34 15 लिटर पाण्याला 70 ते 80 ग्रॅम हे पंपामध्ये घेऊन कीटकनाशकासोबत आपण फवारणी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर फवारण्या घेतल्या तर पानं 100% हे जांभळे पडत नाहीत. हे लक्षात घ्या. फॉस्फरस जर कमी पडलं तर पानं हे जांभळे पडतात. अगोदर खोडाकडली जुने पानं जांभळे पडतात. हळूहळू हे पानं मधले जांभळे होऊन ते शेंड्याकडे जांभळटपणा येतो. तर यासाठी आपण सुरुवातीपासून फॉस्फेटयुक्त खताची लेवल वाढवा. आता तांबेरा काय येतो तर तांबेरा आपल्या पानांमध्ये कॉपर खत कमी पडल्यानंतर म्हणजे नायट्रोजनची लेवल जास्त आली आणि कॉपर जर कमी पडलं तर पानांवरती तांबेरा येतो. तांबेरा हा साधारणतः 60-65 दिवसाच्या पुढे येतो. हा तांबेरा म्हणजे रस्ट असं आपण त्याला म्हणतो. हा रस्ट हा पानांवरती जास्त वाढून पानं खराब होतात किंवा फॉस्फरसच्या कमतरतेने असे पानं जे जांभळे पडलेले आहेत हे पानं सुद्धा कालांतराने 60-65 दिवसामध्ये पानं जांभळे होऊन गळून जातात. यामुळे घाटे भरले जात नाहीत. ते आपल्याला सगळ्यात मोठं नुकसान असतं. तर तांबेरा येऊ नये यासाठी आपण टिबिकोनॅझोल असेल किंवा हेक्झाकोनॅझोल असेल 15 लिटर पाण्याला 15 मिली असं आपण पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये म्हणजे 18 ते 20 दिवसांनी जे आपण फवारणी करतो त्यावेळेस घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण पुन्हा फॉलिक्युर असेल किंवा बोनस असेल की ज्याच्यामध्ये टिबिकोनॅझोल येतं हे आपण साधारणतः 42-45 दिवसामध्ये ही सेकंड स्प्रे घ्यायला पाहिजे. आणि तिसरी फवारणी आपण ज्यावेळेस घाटे फुगवणीच्या कालावधीमध्ये घेतो त्यावेळेस 052-34 सोबत आपण बुरशीनाशक मेनकोझेब जे आपण M45 नावाने येतं हे त्याच्यात 35-40 ग्रॅम घेऊन आपण सेकंड फवारणी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर तांबेराही वाढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जी फॉस्फरसची कमतरता पानामध्ये जाणवते तर ही फॉस्फरसची कमतरता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जाणवणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अजून काही जर माहिती असेल हरभराविषयी तर तुम्ही ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुढं त्याचं मी काय नियोजन द्यायचं मी ते तुम्हाला सांगतो. एवढंच. धन्यवाद.